समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. मी सुद्धा आता एकदम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ठीक आहे आणि त्यामुळेच मी व्हिडिओ नवीन नवीन घेऊन येत आहे आणि स्वामींच्या कृपेने सगळ्यांचे आरोग्य चांगले राहावे अशी स्वामींजवळ प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आता पौष महिना सुरू झालेला आहे आणि सगळ्यात पहिला सण तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितला भोगी. भोगीचा व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा. भोगी दिवशीपासूनच आपल्याला पौष रविवारचं व्रत ज्यांना करण्याची इच्छा आहे, मुलांसाठी विशेष करून हे व्रत धरले जाते. त्याचप्रमाणे आपल्याला अलौकिक तेज आपल्या शरीरामध्ये यावे म्हणून देखील पौष महिन्यातले रविवारचे व्रत धरण्यात येते. सौभाग्य वाढीसाठी आणि आरोग्यासाठी सुद्धा हे व्रत धरले जाते. सिंहरास ज्यांची असेल त्यांनी तर हे व्रत अवश्य धरावे आणि बाकीच्यांनी सुद्धा आपली मुलांची प्रगती, आपली स्वतःची प्रगती, आयु, आरोग्य, सौभाग्य आणि सगळ्याच प्रगतीसाठी एकूण सूर्य हा तेज प्रदान आहे. त्यामुळे सूर्याची उपासना केलेली कधीही वाया जात नाही. तर कशी करायची आहे ही उपासना, कशी मांडायची पूजा किंवा कसं काय करायचं किंवा काय चुका करायच्या नाहीत हे मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, व्हिडिओमध्ये मी जी माहिती देणार आहे ती साधारण ग्रंथानुसार किंवा पारंपरिक आहे. पण तुम्हाला जर यातल्या काही गोष्टी नाही पटल्या किंवा तुमच्याकडे पाळत नसतील तर तुम्ही या गोष्टी नाही पाळल्या तरीही चालतील. असं काही नाही आहे की यातली प्रत्येक गोष्ट तुम्ही फॉलो केली पाहिजे. फक्त व्रत कसे करावे याची माहिती मी तुम्हाला देणार आहे. याचे काही नियम सांगणार आहे. मात्र नियमांना धरूनच तुम्ही चालले पाहिजे असे नाही. यातले काही नियम इकडं तिकडं झाले तरीही चालतील. चला तर मग तुम्हाला मी सांगायला सुरुवात करते. पौष महिन्यातल्या रविवारी हा उपवास धरला जातो आणि सूर्याची उपासना केली जाते. या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे. पाण्यामध्ये तुम्हाला स्वतःच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ घालायचे आहेत आणि तुम्हाला जितकं लवकर उठाल तेवढा तुम्हाला सूर्यदर्शनाचा आणि सूर्याच्या पूजेचा लाभ मिळेल. कधीही 11 किंवा 12 वाजता ही पूजा करायची नाही. अगदी उशीर म्हणजे 9. खरं तर उगवता सूर्य म्हणजे 6:30, 7ला ही पूजा झाली पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला रविवारी उठायचं आहे. म्हणजे साधारण 5ला उठायचं आहे. तुमची अंघोळ, तुमची घरातली स्वच्छता, तुमचं अंगण झाडणं, उंबरात धुणं पुसणं काय असेल ते, दरवाजा पुसणं, अंगण पूर्ण झाडून अंगणामध्ये हळदीचं पाणी शिंपडणं, अंगण नसेल तर गॅलरी स्वच्छ धुणं पुसणं किंवा गच्ची स्वच्छ धुणं पुसणं, या गोष्टी झाल्या पाहिजेत. कधी 5ला उठून 6:30च्या आत तुमच्या या गोष्टी झाल्या पाहिजेत. अगदीच उशीर म्हणजे 9 त्यानंतर मात्र ही पूजा करू नका. कारण तळपत्या सूर्याची पूजा केल्यानंतर ना आपल्याला त्याचे फळ मिळते ना आपल्याला त्याची पूजा नीट करता येते. म्हणून हे व्रत तुम्हाला सकाळी 9च्या आतमध्ये करायचे आहे. लक्षात घ्या, सगळ्यात आधी काय करायचं आहे, सकाळी उठल्यानंतर चहा सुद्धा पिण्याच्या आधी तांब्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचे आहे. त्यामध्ये लाल चंदन, लाल फूल, 5 लाल मिरचीचे दाणे आणि अक्षता, एवढं सगळं हळदी कुंकू हे सर्व घालून तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. सूर्याला अर्घ्य देताना खाली एखादी झाडाची कुंडी असावी, नसेल तर एखादी परात घ्या आणि त्या परातीमध्ये ते पाणी पडेल. अशा पद्धतीने पूजा तुम्हाला सूर्यनारायणाची करायची आहे. सूर्यनारायणाला तुम्हाला पूजा करताना एका तांबणामध्ये तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू, थोड्या अक्षता, एक लावलेला दिवा आणि उदबत्ती एवढं घ्यायचं आहे. आधी अर्घ्य द्यायचे आहे. त्यानंतर लांबूनच सूर्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, उदबत्ती ओवाळायची आहे आणि धूप दीप जे काही असेल तुमच्याकडे ते तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे तर आणि तुम्हाला जे सूर्याला अर्घ्य घालायला मी सांगितले त्या पाण्यामध्ये पांढरे तीळ घालायला सुद्धा विसरू नका. पांढऱ्या तिळाला अतिशय महत्त्व आहे. खूप प्रश्न आले की काळे तीळ वापरायचे का पांढरे, तर पांढरेच तीळ वापरायचे. मैत्रिणींनो, काळे तीळ शक्यतो पितरांच्या दृष्टिकोनातून वापरले जातात. म्हणून आपल्याला या पूर्ण संक्रांतीच्या काळामध्ये शक्यतो सगळ्यासाठीच पांढरे तीळ वापरायचे आहेत. आता ज्या वेळेस तुम्ही सूर्याला पाणी घालत असता तेव्हा पुरुषांनी ओम सूर्याय नमः आणि स्त्रियांनी ओम गृहिणी सूर्याय नमः. पुरुषांनी ओम सूर्याय नमः आणि स्त्रियांनी ओम श्री गृहिणी सूर्याय नमः किंवा ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा अखंड जप करायचा आहे आणि सूर्याला अर्घ्य व्हायचा आहे.
पाणी तुम्हाला सांगितलेल्या पद्धतीनं खाली पडून द्यायचं नाही आहे. सूर्याची पूजा झाली की लगेच तुळशीची पूजा करायची आहे. रविवार असल्या कारणाने तुळशीचा उपवास असतो, म्हणजे कडकडीत उपवास असतो असं म्हटलं जातं. म्हणून तुळशीला पाणी घालू नये, तर तुम्ही तुळशीला 1 चमचा दूध किंवा उसाचा रस घालू शकता आणि त्यानंतर तुळशीला तुम्ही फूल वाहू शकता, धूप दीप ओवाळू शकता. अशा पद्धतीनं तुळशीची पूजा करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत तुळशीला तुम्हाला 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुळशीला प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर तुम्हाला पूजेची तयारी करायची आहे. आता पूजेची तयारी करताना जर अंगण असेल तर अंगणामध्येच तुम्हाला सूर्याचे चित्र काढायचे आहे. अंगण नसेल तर गॅलरीमध्ये एक पाट घ्या किंवा तुम्ही अंगणामध्ये सुद्धा एक पाट घेतलात तरी चालेल. पाटावर बरोबर मधोमध तुम्हाला सूर्याचे चित्र काढायचे आहे. आता सूर्याचे चित्र काढणं काहीच अवघड नाही आहे. रांगोळीने सूर्याचं चित्र काढायचं आहे. काही ठिकाणी 6 राशींचा सूर्य काढला जातो, म्हणजे 6 राशी या लाल लाल कुंकवाचे 6 गोल, पिवळे कुंकवाचे 6 गोल असे काढले जातात. काही ठिकाणी नुसता पांढरा सूर्य काढला जातो. आता आमच्या इथे नुसता पांढरा रांगोळीचा सूर्य काढला जातो. गोल काढावा, त्यामध्ये कान नाक डोळे असं काढावं आणि कडेला सूर्याला जशा रेषा असतात तशा रेषा म्हणजे आखटाव्यात, म्हणजे काय म्हणतात त्याला, रेषा ओढाव्यात रांगोळीने. त्यानंतर त्याच्या खाली म्हणजे उजव्या हाताला, आपल्या उजव्या हाताला खाली आदित्य राणूबाई यांचं चित्र काढायचं. म्हणजे काय, एक साधारण चेहरा, त्याला हातपाय असं एक आदित्य आणि एक राणूबाई असं चित्र तुम्हाला काढायचं आहे. डाव्या बाजूला तुमच्या गोपद्म काढून घ्यायचे आहेत. 4 गोपद्म काढायचे आहेत तुम्हाला, आणि जर साचा मिळाला तर 33 गोपद्म काढलीत तर जास्त चांगलं आहे. त्यानंतर तुम्हाला वरच्या हाताला उजव्या बाजूला, आपल्या उजव्या बाजूला सूर्याच्या शेजारी गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे. 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, 1 सुपारी घ्यायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला ओम गम गणपते नमः, ओम गम गणपते नमः करत तुम्हाला सुपारीवर पाण्यानं आणि पंचामृतानं अभिषेक करायचा आहे. नंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे. ती सुपारी स्वच्छ तुम्हाला पुसून तुम्हाला विड्याच्या पानांवर अक्षता ठेवून त्याच्यावर ठेवायची आहे आणि डाव्या हाताला श्रीकृष्णाच्या नावाची 1 सुपारी तुम्हाला ठेवायची आहे. आणि जर तुम्ही याच्याऐवजी दोन्ही बाजूला 2 मूर्ती ठेवल्यात तरीही चालेल, पण शक्यतो सुपारी पूजनच करा, कारण देवघरातले देव उचलून आणण्यापेक्षा सुपारी पूजन केलेले केव्हाही चांगले. याच सुपाऱ्या तुम्ही 4 रविवार येत आहेत पौष महिन्यात, तर 4ही रविवारी वापरू शकता. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला याची सगळ्याची, जी आता चित्र काढलेली आहेत आपण, त्याची सगळ्याची पूजा करायची आहे. पूजा करायची म्हणजे काय, अतिशय सोपी पद्धत आहे. लाल पिवळा एक धागा मिळतो किंवा सरळ कापसाचे वस्त्र, आदित्य राणूबाईला 1, सूर्यनारायणाला 1, आणि तुम्ही जे कृष्ण गोपद्म सगळ्यांना वस्त्र घाला, किंवा सूर्यनारायणाला तरी वस्त्र घालाच, गणपतीला कृष्णाला वस्त्र घाला. कशाचे, कापसाचे जे वस्त्र मिळते ना ते तुम्हाला घालून घ्यायचं आहे. हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर धूप दीप ओवाळायचा आहे आणि तुम्हाला अशा पद्धतीनं पूजा करायची आहे. ज्यांच्याकडे तांब्याचा सूर्य आहे किंवा फोटो आहे त्यांनी फोटोची पूजा केली तरीही चालेल. आदित्य राणूबाई गोपद्म यांची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाळकृष्ण यांची सुद्धा पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. पौष महिन्यात तिळाच्या पाण्यानेच देवांना सुद्धा स्नान घातले जाते, म्हणून तुम्ही जे काही पूजेत कृष्ण गणपती सुपारी रूपी ठेवणार आहात त्याला तुम्हाला तिळाच्या पाण्याने स्नान घालायचे आहे. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला पूजा करताना अखंड जप करायचा आहे, किंवा ओम गृणी सूर्याय नमः या मंत्राचा अखंड जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर उपवासाची पद्धत जर तुम्हाला सांगितलं तर या उपवासाला तिखट आणि मीठ खात नाहीत. ज्यांना जमत असेल त्यांनीच हे व्रत धरावे. या उपवासाला फक्त गोड म्हणजे फलाहार किंवा मग लिक्विड घेतले जाते. तिखट मीठ या व्रताला खात नाहीत. मात्र तुम्ही जर पहिल्यापासून हे व्रत धरत आहात आणि तुमच्याकडे खिचडी वगैरे खाऊन जर हे व्रत धरण्याची पद्धत असेल तर नक्कीच तुम्ही ते खाऊ शकता. पण आमच्या भागात म्हणजे सांगली सोलापूर या भागामध्ये तिखट मीठ खाल्ले जात नाही या उपवासाला. तर पण तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसंच तुम्ही करा. मी सांगते त्या पद्धतीनं, उपवासाची पद्धत नाही वापरली तरीही चालेल. आता हा उपवास जेव्हा तुम्हाला धरायचा आहे तेव्हा हा उपवास सूर्यास्ताच्या आत म्हणजे संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळतो त्याच्या आतमध्ये तुम्हाला सोडायचा आहे. आता नैवेद्य तुम्हाला काय काय दाखवायचे आहे, तर तिळ गुळाचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता ह्याला कृष्णाला.
गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि सूर्याला थोडेसे तांदूळ, थोडीशी मुगाची डाळ आणि एक वांग आणि आपली जी वोवस्याची भाजी असते, उदाहरणार्थ वाटाणे, बोरं, ऊस जे काही तुमच्याकडे ठेवण्यात येतं किंवा वालाच्या शेंगा, हरभरे, ही भाजीसुद्धा, गाजर ही भाजीसुद्धा तुम्हाला सूर्याला नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे. आणि त्याचप्रमाणे संध्याकाळी खिरीचा नैवेद्य आणि हे जे आपण साहित्य ठेवलेलं असतं तांदूळ, डाळ, वांग आणि ती भाजी, याच्या खिचडीचा नैवेद्य संध्याकाळी या पूजेला दाखवण्याची पद्धत आहे. तर उपवास सोडताना तुम्ही हीच खिचडी आणि ही खीर तुम्हाला स्वतःला ग्रहण करायची आहे, घरातल्या लोकांनाही द्यायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला ह्यातला थोडासा गोग्रास जर जमलं तर गाईला घालायचा आहे. गोग्रास काढायला विसरू नका. तुमच्या शहरामध्ये गाय नसेल तर एक घास झाडाखाली ठेवा, कोणत्याही पशुपक्षीनं तो खाऊ दे. पण लक्षात घ्या, हा उपवास जो आहे तो सूर्यास्ताच्या आधीच म्हणजे संध्याकाळी 6:30-6च्या आधीच तुम्हाला सोडायचा आहे. सूर्यनारायणांशी म्हणजे आदित्य राणूबाईंचं महत्त्व तुम्हाला सांगते की पिवळी फुलं वगैरे तुम्हाला वाहून घेतल्यानंतर आदित्य राणूबाईंचा विवाह पौष महिन्यात सूर्यनारायणांशी लावला जातो, म्हणून आदित्य राणूबाईचं महत्त्व आहे. म्हणून आदित्य राणूबाईंचं चित्र काढायला तुम्ही विसरू नका. अगदी गोल चेहरा आणि त्याला हातपाय, डोळे, कान एवढंच तुम्हाला काढायचं आहे, अवघड असं काही नाही आहे. तिथे तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे. आदित्य राणूबाईंच्या इथे सुद्धा गुळ खोबरं किंवा जो काही नैवेद्य असेल तो ठेवायचा आहे. या पूजेला करडईच्या फुलाला जास्त महत्त्व आहे. नसेल तर जास्वंदी, शेवंती किंवा झेंडूचे फूल तुम्ही ठेवलेत तरी चालेल. वौसा तुम्ही सांगितल्याप्रमाणे ठेवायचा आहे आणि त्याची संध्याकाळी खिचडी करून तुम्हाला खायची आहे. 4 रविवार तुम्हाला हे व्रत धरायचे आहे. आणि जो दोरा तुम्ही कापसाचा ठेवला असेल तर तो निर्माल्यामध्ये टाकायचा आहे आणि पिवळा लाल धागा जर ठेवला तर तो तुम्हाला हातामध्ये प्रत्येक मेंबरला एका रविवारी असा प्रत्येक मेंबरला उजव्या हातामध्ये तो धागा तुम्हाला बांधायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सूर्याची 12 नावे घ्यायची आहेत आणि गायत्री मंत्राचे 21 वेळा पठण करायचे आहे. सूर्याची 12 नावे तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करा, लगेच येतील. आणि गायत्री मंत्र 21 वेळा तुम्हाला किंवा 11 वेळा तुम्हाला म्हणायचं आहे. त्यानंतर कापुराने आरती करावी. सूर्याची सुद्धा आरती आहे, तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करा. नसेल तर नुसती कापुराने तुम्ही ती जी पूजा मांडली आहे ती आणि आपल्या वरच्या सूर्यदेवतेला कापूर आरती ओवाळायची आहे. उपवास सोडण्याआधी तुम्हाला आदित्य राणूबाईची कथा ही संपूर्ण चातुर्मास या पुस्तकामध्ये आदित्य राणूबाईची कथा आहे, पण ती खूप मोठी आहे. ती जर वाचता आली नाही तर 5 शब्दांची कहाणी या दिवशी तुम्हाला वाचायची आहे. ती कोणती म्हणजे म्हणायची आहे ती कोणती ते तुम्हाला सांगते. 5 तांदूळ हातामध्ये घ्यायचे आहेत आणि एक छोटीशी 2 वाक्य तुम्हाला बोलायचे आहेत. जाई जुईचा मळा, 7 समुद्राचे पाणी, अशी राणूबाई शहाणी, ऐका सूर्यदेवा, 5 शब्दांची कहाणी. पुन्हा एकदा बोलून दाखवते, पॉज करत किंवा अलीकडं घेत लिहून घ्या. जाई जुईचा मळा, 7 समुद्राचे पाणी, अशी राणूबाई शहाणी, ऐका सूर्यदेवा, 5 शब्दांची कहाणी. आणि मग ते जे 5 तांदूळ आहेत ते तुम्हाला सूर्याला संध्याकाळी व्हायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला उपवास सोडायचा आहे. या दिवशी प्रथा अशी आहे की कापू नये, काही कुटू नये. म्हणजे जसं आपण ह्याला करतो नागपंचमीला तशी प्रथा आहे. मात्र आत्ताच्या फास्ट फॉरवर्ड जमान्यामध्ये हे सगळं शक्य नाही, त्यामुळे हे नियम नाही पाळलेत तरी चालेल. जर तुमच्याऐवजी घरात कोणी काम करणारे असेल आणि ते जर तुम्हाला तुमची भाजी वगैरे कापून देत असेल तर त्यांच्याकडून कापून घ्या, अन्यथा तुम्ही कापलीत तरीही चालेल. संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी, शक्यतो दुसऱ्या दिवशी सकाळी ही पूजा तुम्हाला उचलायची आहे. यात जे तुम्ही दक्षिणा म्हणून पैसे ठेवले असतील ते तुम्ही दान करावेत. यामध्ये तुम्ही बाकी भाज्या वगैरे ठेवल्या आहेत त्या धुवून तुम्ही खाऊ शकता किंवा त्याच दिवशी संध्याकाळी त्या तुम्ही खिचडीमध्ये घालू शकता. अडचण असेल तर फक्त उपवास धरावा, मात्र पूजा तुम्हाला मांडायची नाही आहे. अशा प्रकारे 4 रविवार तुम्हाला ही पूजा करायची आहे. सूर्याची रांगोळी जी आहे ती रांगोळी तुम्हाला देवाची सुपली आणि झाडू जो असतो त्याने तुम्हाला काढून झाडाखाली रांगोळी टाकून द्यायची आहे. आदित्य राणूबाईचं पण तसंच करायचं आहे आणि तो पाट धुवून स्वच्छ पुसून पुन्हा जागेवर ठेवायचा आहे. कृष्णाची, बाळकृष्णाची मूर्ती ठेवली असेल आणि गणपतीची तर ती पुन्हा देवघरात ठेवा. सुपारी ठेवली असेल तर त्याच सुपाऱ्या धुवून पुढच्या वेळेस पुन्हा वापरल्यात तरीही चालतात. आणि विड्याची पानं जी आहेत ती खाऊन टाका किंवा कुणाला तरी द्या किंवा झाडाखाली टाका. फुलं सुद्धा झाडाखाली तुम्ही टाकून देऊ शकता.
खाद्यपदार्थ मात्र जर तिळगुळ वगैरे ठेवले असतील आणि दिवसभर ते उघडे आहेत असं वाटत असेल तर ते तुम्ही कोणत्याही पक्ष्यांना प्राण्याला घालू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला रविवारचे पौष महिन्यातले व्रत धरायचे आहे। तुमची जी काही मागणी आहे ती सूर्यदेवांजवळ मागायची आहे। सूर्यदेव आपल्या मुलांना अलौकिक असं तेज देऊ देत असं बोलायचं आहे। तुम्हाला तुमच्यासाठी, पतीसाठी, मुलांसाठी, ज्यांच्यासाठी जे तुम्हाला इच्छा आहे ती बोलून दाखवायची आहे आणि ती तुम्हाला म्हणायची आहे आणि अशा प्रकारे हे सुंदर व्रत तुम्हाला धरायचं आहे। माझ्या मते तुम्हाला संपूर्ण माहिती कळली असेल। आता 14 तारखेला एक रविवार येत आहे, 7 तारखेला 14 तारखेला, 21 तारखेला आणि 28 तारखेला असे 3 रविवार आपल्याला सापडत आहेत। तर बघा या पद्धतीने तुम्ही हे पूजा करू शकता आणि मी सांगितलं त्याप्रमाणे नियमांचे पालन म्हणजे 14, 21, 28 आणि 4 एवढे तुम्हाला दिवस मिळत आहेत। मी सांगितल्याप्रमाणे सगळेच नियम पाळा असं मी मुळीच म्हणणार नाही। त्यातले काही नियम तुम्ही तुमच्या घरचे, तुमचे स्वतःचे, सासूबाईंचे वगैरे जे असतील ते पाळू शकता, बाकीचे मी सांगितलेले पाळू शकता। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ खूप मेहनतीने केलेला आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक द्या। तुमचं एक लाईक मला खूप सारं मोटिवेशन देऊन जातं की मी असे नवीन नवीन व्हिडिओ अजून बनवावेत। श्री स्वामी समर्थ। ओम गृणी सूर्याय नमः।